कोणाचं चांगलं करत आलं, कोणाचं वाईट करायचा विचार करायचा, हे आपली कर्म आहेत. आणि म्हणून जगद्गुरु श्री तुकोबा राया मानवी देहाला उपदेश करतात, हा नरदेव प्राप्त झालेला आहे. आणि सुख जर पाहिजे असेल तर त्या देवाला आपलंसं करून घ्या. पहिल्याच चरणात पहिलाच शब्द तुकोबरायांनी वापरला, आपुला तो एक. आपुला तो देवाला आपलंसं करायचं. पहिला म्हणून माझ्याशी बोला, मला सांगा देव आपला आहे का? बचत गट बोल. देव आपला, देव आपला, मंदिरातला देव आपला, हा देव आपला. आता हो म्हणलं, तो देव आपला आहे का नाही? असं असं करा किंवा असं असं करा. आपला पुरुष मंडळ तुमचं काय म्हणणं? देव आपला आहे, परत बदलू नका, एका मतावर थांबा. देव आपला आहे, तुम्ही म्हणता देव आपला आहे. आता मला सांगा, तुम्हाला जर समजलं असतं देव माझा आहे, देव आपला आहे, देव अंतःकरणात आहे, तर तुम्ही इतका सायासानं प्रपंच केला, मग कसं म्हणता देवा? संत म्हटली, सायास प्रपंच हारीसी न बजसी. ज्या अर्थी तुम्ही इतका सायासानं प्रपंच करत आहे, त्या अर्थी तुम्हाला मला समजलेलं नाही देव आपला आहे, देव अंतःकरणात आहे. आपण आपलं कोणाला मांडलेलं आहे? बहीण माझी, भाऊ माझा, आई माझे, वडील माझे, काका माझे, काकी माझे, दाजी माझे, ही सगळी नातीगुती आपण आपली मांडली. दादा, ही नातीगुती ज्याला म्हणतो गोत्यात आणतात ती नात्यातली, कळतंय का? नात्यातली ती ही नातीगुती आपण आपली मांडली. पण माणसावर जर वाईट वेळ आली ना, तर या वाईट वेळेला आपली हीच नाती, बायको असेल, मुलगा असेल, आई असतील, वडील असतील, ही नाती माणसाला सोडून बाजूला जातात. माणसाची वेळ चांगली असेल तर प्रत्येक जण आपल्या जवळ येतो. माणसाची वेळ जर चांगली असेल तर प्रत्येक व्यक्ती आपल्या जवळ येतो. पण माणसाची वेळ जर खराब असेल तर आपलीच आपल्याला सोडून जातात. बरोबर आहे म्हटले, कवनाचे माईबाप नाही, ही नातीगुती आपली मानू नका. तुकोबराय म्हटले, देवाला आपलंसं करा. आणि माणसाला संकटातून सोडवणारा एकच आहे, तो म्हणजे भगवान परमात्मा. सोडवणार या जगात दुसरं कोणी नाही. एका चक्रपाणी वाचवूया. भगवंत जर सोडला तरी बाकीची नातीवती फक्त म्हणायला असतात. ऐका, माणसाला संकटातून सोडवणारा फक्त भगवंत आहे. तुम्हाला मी पुरावा देऊन जाईल. महाभारत पाहिलं असेल, महाभारत ऐकलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल. तर त्या महाभारतामध्ये धर्मराजा होता. माझा मुद्दा विसरू नका. आपलं कोण याच्यासाठी मी उदाहरण सांगणार आहे. त्या महाभारतामध्ये धर्मराजा होता. त्या धर्मराजाला द्यूत खेळायचं ज्ञान नव्हतं. द्यूत म्हणजे जुगार. आत्ताच्या काळात काय म्हणतात दादा त्याला? आहे का गावात? गावात आहे बघा. लोक इतके विचित्र निघाले. हनुमंतराय समोर बसतात आणि त्यांना राणी दाखवतात. त्या ब्रह्मचारी बाबाला एवढे विचित्र लोक निघाले. खेळत जाऊ नका, ते व्यसन फार वाईट आहे. तो धर्मराजा होता, त्याला ते खेळायचं ज्ञान नव्हतं. त्या धर्मराजानं काय केलं, जरासंधाच्या हाडाच्या कवड्या केल्या आणि शकुनी मामा भांजे म्हणून त्या कवड्या टाकायचे आणि त्यांचा डाव बसायचा. आपल्यासारखं नाही 10-20 रुपयावर चहा पाण्यावर.
इस्टेटीवर, प्रॉपर्टीवर, घरादारावर डाव चालत होता. तो धर्मराजा डावावरती बसला आणि त्या धर्मराजानं काय केलं, खेळता येत नव्हतं तरीही अगोदर स्वतःला डावावरती मांडलं. मुद्दा विसरू नका, आपलं कोण याच्यासाठी सांगणार आहे. अगोदर स्वतःला डावावरती मांडलं, स्वतः डावामध्ये हरला. नंतर भीम बोलवला, नकुल बोलवला, सहदेव बोलवला, सगळेजण बोलवले आणि सगळेजण त्या डावावरती मांडले. सगळ्यांना डावामध्ये हरला. स्वतःच्या हक्काचा पैसा मांडला, स्वतःच्या हक्काचं घर मांडलं, स्वतःच्या हक्काची जमीन त्या डावावरती मांडली आणि सगळ्या गोष्टी तो डावामध्ये हरला. हरल्याच्या नंतर धर्मराजा दुर्योधनाला म्हणतात, दुर्योधना आता डाव बंद करावा लागेल. दुर्योधनानं विचारलं, का रे दादा, का डाव बंद करायचा? काही नाही म्हणे, माझ्याकडे मांडण्यासाठी शिल्लक काही राहिलं नाही म्हणून डाव बंद करायचा. दुर्योधनानं सांगितलं, दादा सगळं संपलं नाहीये, अजून एक गोष्ट तुझ्याकडे आहे. नाही रे, सगळं संपलं, भावासकट घरदार, पैसा, जमीन, सगळ्या गोष्टी मांडल्या, आता मांडण्यासाठी शिल्लक काही राहिलेलं नाही. दादा अजून एक गोष्ट शिल्लक राहिली आहे, तुझ्याकडे जी गोष्ट शिल्लक राहिली का, ती तुझी द्रौपदी राहिली. आणि त्या सत्यवचनी असणाऱ्या धर्मराजानं द्रौपदी मातेला सुद्धा त्या डावावरती मांडलं. जे नको घडायला होतं तेच घडलं. द्रौपदी मातेला सुद्धा डावामध्ये हरल्या बरोबर दुर्योधनानं दुःशासनानं सांगितलं, दुःशासना जा आणि द्रौपदीला दरबारात घेऊन ये. दुःशासन गेला, द्रौपदी मातेच्या केसाला धरलं, फरफडत ओढत दरबारामध्ये आणलं. आणल्याबरोबर त्या दुर्योधनानं द्रौपदी मातेला पाहिलं आणि तो दुर्योधन दुःशासनाला म्हणतो, दुःशासना अरे बघतोस काय, ओढ तिची साडी, उदारामध्ये जिंकले रे आपण तिला, डावामध्ये जिंकले रे आपण तिला, होती ती आतापर्यंत आपली वहिनी, पण आता ती आपली दासी, ओढ तिची साडी. आणि त्या दुःशासनानं द्रौपदी मातेची साडी ओढायला सुरुवात केली. दातामध्ये धरली पण नाही आवरली. ज्यावेळी लक्षात आलं माझी लाज ओढली जातीये, माझ्या लाजेचं रक्षण करणारं जगामध्ये कुणी राहिलं नाही, त्यावेळी माझ्या द्रौपदी मातेला वरती द्रौपदी मातेनं जगाच्या मालकाला भगवंताला आवाज दिला, ऐका आपलं कोण देव इतके धावून आले, इतके धावून आले, इतके धावून आले, त्वरा झाला गरुडा टाकीला मागे, देव इतके धावून आले आणि माझ्या द्रौपदी मातेच्या लाजेचं रक्षण देवानं केलं.
साडी ओढायचा देव साडी पुरवायचे, दुःशासन साडी ओढायचा देव साडी पुरवायचे. दादा नुसत्या साड्याच पुरवल्या नाहीत, जगाचे मालक स्वतः साडी झाले. म्हणून गौरवे पांचाळे सभे माझी आणली, वस्त्रहरण वस्त्रे कैशी झाली माऊली. माझं उदाहरण संपलंय, सिद्धांत लक्षात घ्या. द्रौपदी मातेच्या समोर सगळे नातेवाईक बसलेले होते, 5 पती बसलेले होते. एकही कामाला आला, संकटामध्ये एकही कामाला आला. कामासाठी कोण आलं? आपण देवच धावून आले. म्हणून तुकोबरा म्हटले, तो देव माणसाला संकटातून सोडवणार आहे, म्हणून त्या देवाला आपलंसं करा. जगात प्रत्येक माणूस दुःखी आहे. आज कोणत्या ना कोणत्या गोष्टीनं प्रत्येक जण दुःखी आहे. कोणाला गाडी नाही म्हणून कोणी दुःखी, कोणाला घर नाही म्हणून कोणी दुःखी, कोणाकडे पैसा नाही म्हणून दुःखी, कोणाकडे जमीन नाही म्हणून दुःखी, कोणाकडे मुलं नाहीत म्हणूनही दुःखी आहे. पण मी सांगेल, पण महिला मंडळ ऐका, ज्यांना 5 पुत्र होते का त्या पण दुःखी होत्या, ज्यांना 4 होते का त्या पण दुःखी होत्या, ज्यांना 3 होते का त्या पण दुःखी होत्या, ज्यांच्याकडे 2 होते का त्या पण दुःखी होत्या, आणि ज्यांच्याकडे 1च होता का त्या पण दुःखीच होत्या. 5 होते, 5 महिला मंडळ. कोणाला होते? खाली बसलेले सांगा आईचं नाव. भागवत ऐकलं ना तुम्ही? हा, भागवत ऐकलं ना? मग सांगा 5 पुत्र कोणाला होते? बचत गट, कुंती माता, बरोबर. त्यांच्या वाट्याला काय आलं? 5 होते पण दुःख आलं शेवटी. ज्यांना 4 होते, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, त्यांच्या आईच्या वाट्याला पण दुःख आलं. ज्यांना 3 होते, रावण कुंभकर्ण विभीषण, आईचं नाव? रामायणाचा तुमचा काही संबंध नाही का? नाही का? काय म्हणजे काय पद्धत आहे काही का? काय होतं त्यांच्या आईचं नाव? रावण माहिती का? रावणाच्या आईचं कैकसी माता, बरोबर आई, बरोबर उत्तर दिलं. त्यांच्यासाठी टाळी वाजवायची. कैकसी माता, त्यांच्याही वाट्याला दुःख आलं. ज्यांना 2च होते, कृष्ण आणि बलरामाला 6 कंसानं मारले, हा भाग वेगळा आहे, पण त्यांच्याही वाट्याला दुःख आलं. आणि ज्यांना 1च होता, तुम्ही म्हणाल ताई कोणाला होता 1? भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे, महात्मा अंग यांचा पुत्र वेन, एकुलता 1, पण अतिशय दुष्ट वृत्तीचा आहे. मला सांगायचं एक, ज्यांच्याकडे आहेत तेही दुःखी आहेत, ज्यांच्याकडे नाहीत ते पण दुःखी आहेत. आणि माणसाला का दुःख भोगावं लागतं? त्या दुःखाचं कारणही आहे, आपलं जीवन स्वतंत्र नाही. संतांचं जीवन स्वतंत्र आहे. संत जेव्हा या मृत्यू लोकामध्ये आले, उजळा वया आलो वाटा आणि जाताना सुद्धा माहेरा लागतं. तुकोबराय तेच सांगतात, हे दुःख नाहीसं करायचं असेल तर त्या देवाला आपलंसं करा. म्हणून आपोला तो आपलं असं झालेलं आहे. मला म्हणलं लक्ष इकडे द्या. आपलं असं झालेलं आहे, आपल्या जीवनामध्ये एक देव राहिलाच नाही. वार बदलला की आपला देव बदलला जातो. सोमवार आला की महादेवाकडे जातो, मंगळवार आला की देवीकडे जातो, बुधवार आला की पांडुरंगाकडे जातो, गुरुवार आला की दत्तात्रेयकडे जातो, शुक्रवार आला की संतोषी मातेकडे जातो, शनिवार आला की शरण शरण, आणि रविवार आला की परत
बरे म्हटले आपुला तो एक अनेक नाही, आपुला तो एक. त्या देवाला आपलंसं करायचं. संत म्हटले सुख कुठं आहे? सुख देवाजवळ आहे, सुख देवाच्या जवळ आहे. या सुखासाठी माणूस जो धडपड करतोय ते सुख जर पाहिजे असेल तर तुम्हाला देवाला आपलंसं करावं लागेल. सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर जणी म्हणे, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सगळ्या संतांनी सांगितलं सुख देवाजवळ आहे, सुख देवाच्या चरणाजवळ आहे. म्हणून त्या देवाला आपलंसं करायचं. बाबा आज या जगात असे नास्तिक लोक जन्माला आली. ते म्हणतात ताई आम्ही देवाला मानत. देवाला न मानणारे लोक जगात भरपूर आहेत. पण मी सांगत असते तुम्ही जरी देवाला मानत नसले तरी देव तुम्हाला मानतोय म्हणून तुम्ही या जगात वावरत आहे. ज्या दिवशी देव तुम्हाला मानायचं सोडून देईल बाबा त्या दिवशी तुमच्या दारात गर्दी असेल. विचारा ना कशाला? रामनाम. पुढचे म्हणत असतात रामनाम सत्य आहे, मागचे म्हणतात शिरापुरी का. माणसाच्या जीवनाचं सार नाहीये. भगवंताला देवालाच आपलंसं मानायचं. आपण एक मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर एक चुकी आपण करत असतो. त्या देवाला नाही मानलं तरी इथल्या देवाला माना, या देवाला तरी माना. आपण मंदिरामध्ये जातो, पहिल्या सेकंदाला देवाच्या समोर जातो, दुसऱ्या तिसऱ्या सेकंदाला देवाच्या चरणावर डोकं ठेवतो, चौथ्या पाचव्या सेकंदाला आपण देवाच्या समोर पाहतो आणि देवाचं दर्शन करण्याकरता आपण गेलेलो असतो. पण आपण लोक काय करतो? तिथं गेल्यानंतर एक चुकी करतो. सगळेच काय करतो? आपण ज्या देवाला पाहण्यासाठी जातो त्या देवाच्या समोर डोळे झाकून उभे राहतो. गेलतो कशासाठी? देवाला पाहण्यासाठी. तिथं जाऊन आपण डोळे झाकून उभे राहतो. मग तो भगवंत आपल्याला सांगत असतो बाबा माझं दर्शन घेतलंय पण तुझ्या शरीरामध्ये तुझ्या अंतःकरणामध्ये जो देव लपलेला आहे कुठंतरी त्या देवाचं दर्शन तू घे. इथे एक सेन्स आहे बाबा आपल्या, त्या सेन्सचं नाव आहे तैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचा. तुमच्या माझ्या अंतःकरणात देव आहे. प्रत्येकाच्या हृदयात कणाकणात घटाघटात सर्वाघटी राम देहा देही सूर्यप्रकाश. संत म्हटले देवाही 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 हृदय मंदिरी सुखात पाहिजे असेल तर त्या देवाला आपलंसं करा. नाहीतर जीवन जगत असताना ज्या माईक गोष्टी, जे माईक पदार्थ आज डोळ्याला दिसत आहेत या सगळ्या गोष्टी सोडून जाणाऱ्या, दुःख देणाऱ्या गाडी असेल, पैसा असेल, जमीन असेल, धन असेल, संपत्ती असेल, बायको असतील, मुलं असतील, या माईक गोष्टी माणसाला दुःख देतात आणि या माईक गोष्टी माणसाला सोडून जावं लागतं.
ए रती माई के दुःखाची जनिती नाही आधी ना अंतिम अवसान. या माई जीवन जगत असं ऐका बरं, या माई गोष्टी तुगोबारा म्हटले जाणार आहेत, माणसाला दुःख देणार आहेत, त्रास देणार आहेत. या माईक पदार्थांमध्ये मोडणारी अजून एक गोष्ट शास्त्रानं सांगितली ती म्हणजे तुमचा हा संसार. हा संसार देखील माईक पदार्थांमध्ये मोडला जातो. महिला मंडळ, तुम्ही हा संसार करताय, पण हा संसार माणसाला दुःख देणार आहे. दुःखरूप हा संसार आहे. संसार किती जरी केला तरी या संसारामध्ये अपेक्षा वाढत जातात आणि हा संसार कधी पूर्णतेकडे जात नाही बाबा. संत म्हटले दुःख बांधवडी आहे हा विचार शास्त्रानं व्याख्या केली. संसार इति संसार हा एक गोड व्याख्या शास्त्र आपल्याला सांगतं. प्रपंचाचा आरंभ हा अनुकूल आहे. थोडं बारीक आहे का? प्रपंचाचा आरंभ हा अनुकूल आहे पण त्याचे परिणाम प्रतिकूल आहेत. तसं परमार्थाचा आरंभ हा प्रतिकूल आहे पण त्याचे परिणाम मात्र अनुकूल आहेत. मग तुम्ही ठरवा संसार करायचा की परमार्थ करायचा. आम्ही म्हणणार नाही सोडून द्या, फक्त परमार्थ करा. संत म्हटले संसार असा करायचा आहे. संसारी असावे घरामध्ये ठेवलेल्या सगळ्या गोष्टी घरामध्ये आहेत आणि शॉर्ट सर्किट झालं आणि घराला धडधड धडधड आग लागली. त्या घरामध्ये ज्वारी आहे, कापूस आहे, बाजरी आहे, गहू आहे, मुलं आहेत आणि बायको आहे. मला सांगा त्या घरातून तुम्ही अगोदर काय बाहेर काढाल? घरातून अगोदर काय बाहेर काढलं पाहिजे? तुम्ही म्हणाल 11 वाजत आले, अगोदर तुलाच बाहेर काढलं पाहिजे. ही भूमिका आहे प्रत्येकाची. अगोदर काय बाहेर काढलं पाहिजे? बाजरी आहे, गहू आहे, ज्वारी आहे, कापूस आहे, बायको आहेत, मुलं आहे, पैसा आहे, सगळ्या गोष्टी त्या घरात आहेत. मग अगोदर काय बाहेर काढलं पाहिजे? रंगनाथ गुरुजी, परभणी गुरुजी एक उदाहरण सांगायचे. कुंभार आणि कुंभारी यांना जर भरपूर आयुष्य असेल तर तिथं मडक्याची कमतरता भासत नाही. मग अगोदर काय बाहेर काढलं पाहिजे? हा, बायको काढली पाहिजे. मला सांगायचंय हा जो संसार आहे, संसार रूपी हे जे घर आहे, मग या घरात सगळ्या गोष्टी आहेत. त्यातली त्यात या घरातून तुम्हाला रामाची निवड करायची आहे. म्हणून ए रती माई के दुःखाची जणी, त्या गोष्टी जाणाऱ्या दुःख देणाऱ्या. महिला मंडळ, संसार फार विचित्र आहे आणि हा या संसारामध्ये चांगलं झालं तर ठीक, नाहीतर हा संसार माणसाला दुःख देणार आहे. हा संसार सोडून जाणार आहे. बाबा एक आजी काल मला भेटल्या. आपलं बारशीकडे माझं कीर्तन होतं, ओळखीच्या होत्या आजी. कीर्तनात आल्या, कीर्तन सगळं माझ्याकडे आल्या. मी म्हटलं आजी कसं आहे? जी म्हणे बरं आहे. म्हणून लेकाचं सुनाचं लग्न झालं का नाही? म्हणे झालं ना. म्हटलं मुलाचं कसं आहे? आजी म्हणे वाटोळा झालं. म्हणे काय झालं? सुनबाई म्हणे काय करती? खाटावर बसते, खाटावर. म्हटलं मग काय करती? टीव्ही बघते, टीव्ही. म्हटलं
बघू द्या की तुम्हाला काय अडचण आहे म्हणे. मला जी सिरियल पाहिजे ती पाऊस देत नाही म्हणजे लेक. मग घरामध्ये काम कोण करतं? आजी मला म्हणे ताई तुम्हाला म्हणून सांगते कोणाला सांगू नका, पोरालाच करावे लागतात. म्हटलं लेखाचं तसं झालं, लेकीचं कसं आहे म्हणे लेक जावाई सोनं सोनं. म्हणजे जावाई काय करतो? काही नाही म्हणे लेकीला खाटाच्या खाली उतरूच देत नाही. हा संसार आहे, या संसारामध्ये माणसाला दुःखच भोगावं लागतं. म्हणून या संसाराच्या नादी कधी लागायचं नाही. हा संसार सुटत नाही बाबा, पण त्यातली त्यात तुकोबरायांनी केला, नाथ महाराजांनी केला, सगळ्या संतांनी पण संसार करत करत भगवंताचं नामचिंतन परमार्थ केला आणि उच्च कोटीच्या पदाला पोहोचले. हा संसार माणसासोबत येणारं काही नाही, माणसाच्या सोबत येणारी गोष्ट एकच भगवंताचं. एक सुंदर गोड असं भजन आहे. राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली. हीरे मोती मैं बिखराऊं गली गली. ले लो रे कोई राम का प्यारा, शोर मचाऊं गली गली, शोर मचाऊं गली गली. माया के दीवानों सुन लो, एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और माल खजाना यही बड़ा रह जाएगा. माया के दीवानों सुन लो, एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और माल खजाना यही बड़ा रह जाएगा. सुंदर काया मिट्टी सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगी गली गली. सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगी गली गली. ले लो रे कोई राम का प्यारा, गली गली बोलो राम राम राम. तुकोबराय म्हटले देवाला आपलंसं करा आणि या माईक पदार्थांचा त्याग करून तो अविनाशी असणारा परमात्मा त्याचं वेड या मनाला लावा. तिसरं चरण.
मनापिसे गोविंदाचे. तुकोबराय म्हणतात तो अविनाशी परमात्मा आहे, तो त्रिकाल बाधित सत्य आहे. परमात्म्याचं वेड या मनाला लावायचं. जो कालही होता आजही आहे आणि आपण गेल्यानंतर उद्याही राहणारा सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. तीनदा का म्हटले त्याचं कारण आहे. एकदा म्हणता आलं असतं सत्य तू विठ्ठला, पण तीनदा म्हटले त्याचं कारण तो भगवंत कालही होता आजही आहे आणि आपण गेल्यानंतर तो राहणारा आहे. म्हणून त्या अविनाशी परमात्माचं वेड मनाला लावायला सांगितलं. इथं प्रश्न परत निर्माण होतो, मनालाच का लावायचं? त्याचंही कारण आहे बाबा, तुमचं माझं मन हे फार चंचल आहे, फार चपळ आहे. बहुत चंचल चपळ जाता येता. हे मन एवढं चंचल आहे, हे मन एवढं चपळ आहे. भगवद्गीतेमध्ये या मनाचं वर्णन केलं. चंचल मी मन कृष्ण प्रमाती बलवद्रहम तस्याहम निग्रहम वन्ने वायुर्वस दुष्कृतम. काय काय करीतो या मना? 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 11 इंद्रिय मन. हे एवढं चंचल एवढं चपळ आहे. संतांनी या मनाचं वर्णन केलंय. हे मन चंचल भगवंताची भक्ती कर, भगवंताचं नामस्मरण कर. अगदी तुमच्या माझ्या जीवनाचं कल्याण, तुमच्या माझ्या देहाचं सार्थक जर कशात असेल तर ते भगवंताच्या नामात आहे. ते नामस्मरण ही योग्य वयात आणि योग्य वेळेतच करायचं. तर भाग्यवंत नटे हरी. परमार्थ करायचं असेल तर माणसानं परमार्थ तरुणपणी करावा. जोपर्यंत कान नीट आहेत, तोंड नीट आहे, डोळे नीट आहे, पायानं चालता येतं, हातानं टाळी वाजवता येते, तोपर्यंतच परमार्थ करायचा. एकदा का या आयुष्याचे सूत्र बिघडले, ज्ञानोबराय म्हटले आयुष्याचे सूत्र बिघडता उमटे भूताची घोळाळता. या आयुष्याचे जर एकदा सूत्र बिघडले तर मग माणसाला परमार्थ करता येत नाही. बाबा कानानं ऐकू नाही आलं, तोंडानं बोलता नाही आलं, पायानं चालता येत नाही, चालता नाही आलं. या बहिरांचा एक प्रॉब्लेम आहे. बहिरांचा एक प्रॉब्लेम आहे, ते इतके जोरात बोलता ते समोरच्याला बहिर समजतात, इतके जोरात ते बोलतात. प्रक्रिया आहे. एकाचं लग्न झालं, लग्नाला 4 महिने झाले, हा डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला म्हणला डॉक्टर असं संसार सगळा ठीकठाक चाललेला आहे, पण मुलीचा एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी तिला बोललेलं तिला ऐकू येत नाही. डॉक्टरने सांगितलं तिला सर्दी ताप खोकला असता तर गोळ्या देऊन मी नीट केलं असतं, पण ती घरी आहे, मी इथं आहे, तिला किती फुटावरून ऐकू येत नाही. तू घरी जा आणि ते चेक कर, नंतर आपण ठरवू टावर कुठे पाहिजे रेंज कुठं नाही. हा घरी गेला, पहिल्या दारात उभं राहिला, बायकोला आवाज दिला, अगं भाजी काय केली? तिचा रिप्लाय आला नाही. यानं चेक केलं, हिला 50 फुटावरून ऐकू येत नाही. पुन्हा दुसऱ्या दारात गेला, अगं भाजी काय केली? तिचा काही रिप्लाय आला नाही. हा म्हणजे हिला 30 फुटावरून सुद्धा ऐकू येत नाही. बाबा टेन्शन येणारच ना, बायकोला ऐकू येत नाही म्हटल्यावर. ती भेटण आहेत तर आता लोक म्हणतात ताई तुम्ही बाहेर जाता, आमच्या गावातली बरेच म्हणतात, बाहेर गेलं तरी पोरं म्हणतात ताई तुम्ही बाहेर फिरता, पहा नाही एखादी पोरगी. मी म्हणत असते आमच्या गावात ट्रॅक्टर भरून शिल्लक आहेत, लग्न जुळानात पोरांच्या, अवघड झालं. यानं चेक केलं, 30 फुटावरनंही तिला ऐकू आलं नाही. हा बायकोच्या जवळ गेला आणि रक्कन हात उचलला आणि हळू मारला. जोरात मारू शकत, जोरात मारत तुम्ही क्रियापद सावकाश द्यावर, माझं व्याकरण पक्क आहे. जोरात मारत नाही मारू शकत, मारणारही नाही म्हणते. जोरात हात उचलला ना हळू मारला. तो म्हणे बाई तुला किती वेळची विचारलं भाजी काय केली? ही म्हणे मी तुम्हाला 3दा सांगितलं वांग्याची भाजी केली.
तुम्ही बोला बरं, नाही तर मला इथं डॉक्टर बोलावा लागेल. म्हणजे प्रॉब्लेम याच्यात होता, हे डॉक्टरकडे कोणासाठी गेलं म्हणजे आयुष्याचे सूत्र बिघडता. कारण ऐकून नाही आलं, डोळ्यानं नाही दिसलं, काहींना जवळचं दिसत नाही, काहींना लांबचं दिसत नाही, काहींना काहीच दिसत नाही. हे आयुष्याचे सूत्र जर बिघडले तर परमार्थ माणसाला करता येत नाही. करायचं असेल तर तरुणपणी करा. हा देह त्याच्यासाठीच आहे. तेवे तिला देह भजना तो या झाला फाटा. संत म्हटले राम राम स्मरा, आधी राम राम स्मरा. प्रमाण प्रत्येकाच्या परिचयाचं आहे, प्रत्येकाच्या पाठ आहे, पण प्रमाणाचा विचार जेवणात आम्ही करत नाही कधी. राम राम स्मरा आधी, पण कधी जेवण करण्याच्या अगोदर, आंघोळ करण्याच्या अगोदर, बाहेर फिरायला जाण्याच्या अगोदर, गाडीवर बसण्याच्या अगोदर, कशाच्या अगोदर नामस्मरण करायचं. मी सांगेल, मी शतकोटी वाचत असताना माझ्या वाचनात होतं. त्याचे सुभाषित आपल्याला सांगतं की भगवंताचं नामचिंतन कशाच्या अगोदर करायचं. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नान माचरे लक्षम विहाय दातव्यम कोटिम तत्वा. 100 कामं सोडायची अगोदर जेवण करायचं, 1000 कामं सोडायची अगोदर स्नान करायचं, 1,00,000 कामं सोडायची अगोदर दान धर्म करायचा, आणि कोटी कामं बाजूला ठेवायची अगोदर भगवंताचं नामचिंतन करायचं. म्हणून राम राम स्मरा अगोदर करा, आणि योग्य वयात आणि योग्य वेळीच करा. बाबा म्हातारपणचा परमार्थ आहे घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखा. कारण म्हातारपणी आपली अवस्थाच अशी होते, नाक मुख गळू लागले समजावं आपल्या घराला आग. इथं बस किती लोकांच्या लागली ते पाहणार नाही, ज्यांची लागली त्यांची अशीच लागू द्या. आणि ज्यांची घरं अजून मजबूत आहे त्यांनी काय करायचंय, करावी तातडी परमार्थाची गाई का करायची परमार्थ. हा देह मी, देह नको मी हेच रे पुरला रे. हा देह जर सोडला तर या देहामध्ये देहम देहास्मी स्थिती माणसाकडनं कधीतरी सुटावी आणि अहम ब्रह्मास्मीकडे माणसानं जावं. ते सुद्धा अहंकाराचं कारण आहे बरं. अहम ब्रह्मास्मी हे सुद्धा अहंकाराचं कारण आहे. देहोहम देहास्मी स्थिती आणि अहम ब्रह्मास्मी हे दोनही चांगलं नाहीये. मग शेवटी जे उरतं त्याचं नाव आहे शून्य, आणि ते माणसाकडे असावं. देहोहम आणि अहम ब्रह्मास्मी हे दोनही माणसाला दुःख देणार आहेत. एखादा शेतकरी आहे, शेतामध्ये गेला, पाहणी करत असताना पायामध्ये काटा टोचला आणि तो काटा काढायचा कशाने म्हणून त्यानं विचार केला. शेजारी एक मोठा बाबळीचा काटा होता, त्यानं तो काटा घेतला आणि तो काटा त्यानं पायातला काटा काढला, काट्यानं काटा काढला. अशा जगातलंही काटे आहेत, काट्यानं काटा काढते. काट्याचं सांगते मी दुसरं. त्यानं काट्यानं काटा काढला आणि तो ज्या काट्यानं पायातला काटा काढला तो काटा खिशातला रुमाल काढला आणि त्याच्यावरती तो ठेवला. तो त्या काट्याला म्हणू लागला, काटे महाराज इथे नाही ना कोणी. तो त्या काट्याला म्हणायला लागला, मज वाटी द्यासी. तो काट्याला म्हणायला लागला, तुम्ही माझं चांगलं काम केलं, तुमची जागा खाली नाही, तुमची जागा इथं आहे. त्यानं तो काटा रुमालात ठेवला, खिशात घातला आणि घरी गेला.
घरी गेल्याच्या नंतर दुपारी जेवण केलं. बायकोला म्हटलं थोड्या वेळ मी झोपतो, आराम करतो. डाव्या अंगावरती झोपला आणि तो रुमालात ठेवलेला काटा पोटात शिरला. 36 टाकाचं ऑपरेशन झालं. आता मला सांगा, रुमालातला परवडला की पायातला परवडला? म्हणजे पायातलाही चांगला नाहीये आणि रुमालात ठेवलेला तोही. देहोहम स्थिती ही चांगली नाहीये आणि अहम ब्रह्मास्मी हे सुद्धा चांगलं नाहीये. म्हणून भगवंताचं नामचिंतन करायचं. हा देह जाणार आहे. भगवंताच्या नामचिंतनाचा फायदा एवढा आहे महिला मंडळ, नामचिंतन केलं मी वारंवार तुम्हाला त्याचं कारण सुद्धा आपल्याकडे वेळ कमी राहिला. किती राहिला? वेळ किती राहिला बाबा? 5 मिनिटं. कीर्तनाचा नाही हो, आयुष्याचा विचार. मला माहिती माझ्याकडे आहे गड्या, 5च मिनिटं राहिले, पण आयुष्याचा वेळ माणसाला सांगता येत. महिला मंडळी इथं इतकी थाटात उभी राहून तुमच्या समोर बोलतीये, घरी जाईपर्यंत राहील याची गॅरंटी नाही. मारतात लगेच. पण ही वस्तुस्थिती आहे, सांगू शकत नाही आपण कोण कधी जाईल. तुम्ही बसलात, उठता येईल का नाही याची गॅरंटी नाही. आम्ही उभं राहिलोत, आम्हाला बसता येईल का नाही याची सुद्धा गॅरंटी नाही. ग्रास वेळी सत्ता. म्हणून भगवंताचं नामचिंतन, भगवंताची भक्ती करायची. कधीतरी या मनाला सांगा, हा संसाराचा मायाजार फार कठीण आहे. या संसारामध्ये मन गुरफटू देऊ नको. संसाराचा मायाजार म्हणजे फार कठीण आहे. संतांनी वर्णन केलं. संत म्हटले, नको नको म्हणा परमात्माचं वेडे मनाला लावायचं. नामाची ताकद आहे. ज्ञानते व पुसे निवृत्तीशी चाड गगना मुनी वाढ किंवा नामा संकीर्तन साधन पै जळतील पापे जन्मांतरीचे. जीवनात केलेली वाईट कर्म, जीवनात केलेली वाईट पाप भगवंताच्या नामानं जळून खाक होत आहेत. म्हणून त्या नामाचं वेड मनाला लावायचं. तुकोबा देवाला आपलंसं केलं, माईक पदार्थांचा त्याग केला, अविनाशी परमात्माचं वेड जर मनाला लावलं, त्याचं उत्तर तुकोबारा देतात शेवटचं
जगद्गुरु श्री तुकोबराय आपल्याला सांगतात बाबा हा नरोदेव आपल्याला प्राप्त झालेला आहे. माणसानं जीवन जगत असताना जीवन चांगलं जगावं, कारण जगाच्या मालकानं नरक दिलेला आहे. आयुष्य जगत असताना जीवन असं जगा आपण गेल्याच्या नंतर कमीत कमी 10 ते 15 वर्ष का होईना माणसाची कीर्ती या जगात शिल्लक राहावी. म्हटले मरावे परी कीर्ती रूपी उरावे, असं जीवन माणसानं जगावं. जाता जाता मी फक्त तुमचे 5 मिनिटं घेणार आहे. शेवटचे 5 मिनिटं माझे असतील फक्त माझ्या तरुण बांधवांसाठी. माणसानं जीवन कसं जगायचंय, जसं जीवन माझे ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ महाराज, संत जनाबाई, संत मुक्ताबाई हे संत महात्मा मंडळी जसं जीवन जगले तसं जीवन जगायचंय. आणि तुम्हाला जीवनच जगायचं असेल तर माझे छत्रपती शिवाजी महाराज जसं जीवन जगले तसं जीवन आपल्याला जगायचंय. कारण आज बरेच लोक आम्हाला म्हणतात, ताई राजांचा इतिहास कीर्तामध्ये सांगता, तुमचे राजे का देव होते का? मला माहिती नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज देव होते की नाही मला माहित नाही, पण एक गोष्ट मी छाती ठोकून सांगेल, आज आमच्या गळ्यामध्ये माळ, आमच्या गळ्यामध्ये टाळ, आमच्या बाळावर बुक्का, आमच्या कपाळावरती कुंकू, आमच्या दारामध्ये तुळस, आमच्या मंदिरावरती कळस जर कुणामुळे असेल तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे. कारण अवघा महाराष्ट्र माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवला. आज राजा घडले, कीर्तन होतंय, हे स्वतंत्र प्राप्त झालं, त्याचं कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज राजांनी महाराष्ट्र घडवला. म्हणून आज या ठिकाणी स्वतंत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे. सप्ताह करण्याचं, कीर्तन करण्याचं, भजन करण्याचं हे स्वतंत्रता प्राप्त झालं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे प्राप्त झालेलं आहे. आणि मला आनंद वाटतो बाबा, इकडच्या भागामध्ये आलो की गावागावात राजांचे स्मारक उभारलेले आहेत. आमच्या केळीगव्हाणवरून मी येताना आता आले, 2 राजांचे स्मारक उभारले त्या केळीगव्हाणकरांनी. खरा आनंद वाटला ते बघून मला, कारण हे करणं आपल्याला काळाची गरज आहे. ज्या राजांमुळे आज तुमचं माझं जीवन या जगामध्ये आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार कुठेतरी त्याची जाणीव माणसाला जीवनामध्ये असावी. कसं घडवलंय माझ्या राजांनी हा महाराष्ट्र. हाती तलवार घेऊन राणी भिडला जाऊन केली मुघल शाही नष्ट. माझ्या राजानं घेतलंय कष्ट,
महाराजानं शोभानं घेतला सारखं जगा ज्ञानोबा तुकोबारांच्या जगा म्हणून तुका म्हणे का मरणेची सरे आणि उत्तम चिवरे कीर्ती. एकदा सगळ्यांनी प्रेमाने दोन हात वरती करा, ज्यांना ज्यांना दिले ते करा. कार्यकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. सगळं महिला मंडळ तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याची शपथ आहे. हात वर आणि अगोदर माझ्यासोबत एक टाळी वाजवायची, नंतर भजन होईल. सोबत वाजवायची.